नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। आज उद्धव ठाकरेंनी TV9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांना मुलाखत दिलेली आहे। त्या मुलाखतीमध्ये ठाकरेंनी काय काय म्हटलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मोदींनी केलेल्या नकली संतान या टीकेवरती उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू। गुजरात दंगलीनंतर मदत करणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान म्हणून उल्लेख केला। TV9च्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचे खंत। समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला। मातोश्रीची बदनामी थांबवावी, फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील। TV9 मराठीच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं विधान। उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, त्यांनी केलेलं विकासाचं काम सांगावं। 3000 रुपये देण्यास तयार, फडणवीसांचं आव्हान। आम्ही आमच्या कामाचं मुंबई मॉडेल काढलं, तसं फडणवीस आणि मोदींनी त्यांच्या शासित राज्यातील विकास दाखवावा। मी 1 लाख रुपये देईल, उद्धव ठाकरेंचं प्रत्याव्हान। आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यानं त्यांना मिरची का लागते, भाजपनं मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला। TV9 मराठीच्या रोखठोक मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा निशाण। बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते, फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर। मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान। बाळासाहेबांचा जन्म पुण्यातला, पण बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात नाही घातली, उद्धव ठाकरेंचा निशाणा। तर शिवसेनेनं त्यांची ओळख करून दिल्यानंच हे मंत्रालयात दिसत आहेत। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। फडणवीसांपासून मोदींपर्यंत त्यांचं निवडणुकीतील एक असं भाषण दाखवा जे हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालं, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्याव्हान। महाराजांनी सुरत स्वराज्यासाठी लुटली, मात्र हे इंग्रजांपेक्षाही भयानक पद्धतीनं मुंबई लुटत आहेत, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर आरोप।